त्याचे केस पांढरे झाले ना. आयुष्य धाकुटे होय मग बळ प्रज्ञा जिरोनी जाय. नमस्कारी ते पाय वडील म्हणोनी. आयुष्य कमी होतय, आयुष्य धाकुटे होय, अंगामध्ये बळ राहत नाही. बळ प्रज्ञा जिरोनी जाय. प्रज्ञा म्हणजे बुद्धी राहत नाही, अंगामध्ये बळ राहत नाही. मग नमस्कारी ते पायी वडील म्हणून, वडील म्हणून त्याचं दर्शन घ्यायचंय. दक्षा म्हणला, राजा म्हणले मी हे केलं काय? बघतो म्हणला त्या नारद महर्षीच. आणि मग नारद महाराजाचा शोध घेऊ लागले. ह्याचा काय शोध घ्यायचा हो? संत कुठे प्रगट होता? तेवढ्या वेळामध्ये नारद महाराज प्रगट झाले. नारायण भजामन नारायण नारायण नमो नारायण. दक्ष बोलच न. दक्षानं गर 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 डोळे फिरवले, कर 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 दात खाल्ले, शेंडी उभे राहिले, डोक्यातला मुकुट काढला आणि असा पाहू लागला. असं आपल्याकडे कोण पाहिलं ना चांगलं नाही बरं. हा वळखाव हो काहीतरी आपल्याकडे रागान पाहायला. असा पाहू लागला. नारद म्हणी महाराज काय झालं राजेन? तुम्हाला माहित नाही काय म्हणे नारद महाराज? काय झालं? सगळे माझे लेकर बिघडवले, एकाचही लग्न होत नाही, ते लग्न करीत बी नाहीत म्हणे आता. मग असे तुम्ही दुष्ट आहात, नष्ट आहात, पापिष्ट आहात, तर तुम्ही एक क्षण जमिनीवर थांबणार नाहीत. अरे बापरे. दक्षाने शाप दिला नारद महाराजाला. ऐका, तुम्ही ऐकत नाही भागवतात हे? दक्षाचा शाप आहे नारदाला, म्हणून नारद जागेवर थांबत नाही. आपण काही तोंडातून शब्द कहाणं, नारदाची स्वारी जाणं खरंच होतंय म्हणून हा शब्द बोल जाऊ नका. सगळीकडे नारद महाराज फिरतात. ऐका, ती भावार्थ रामायणात वही आहे. दक्ष शाप नारदासी नो तो न स्थिरावे एक क्षण महिषी. तो राहे सत्संगतेशी द्वारकेशी सत्संगतेशी शाप न बाधे. तिथं उद्धव होते द्वारकेला आणि नारद महाराज सगळीकडे फिरायचे आणि तिथं गेले का तिथं शाप लागत नव्हता. नारद महाराजाला पुन्हा एका जागेवर शाप लागत नाही. कुठं? इथं. तो जे विना आहे ना, विना, तो नारद महाराजाचा 7 दिवस उभा राहतो. 7 दिवस नारद महाराज तुमच्या मंडपात आहेत. तुमच्या गावात 7 दिवस भांडण होणारच नाही. कारण भांडण लावणारा 7 दिवस ज्ञान मंडपाच्या बाहेर जात नाही, त्याला तिथं शाप लागत नाही. कारण तिथं सत्संग आहे. तुम्ही पहा आता गावात याची लावली असतील सोय म्हणला, पण गावात सप्ताह उभा आहे म्हणून मुका राहिलो नाही का? नाही तर हो द्या, कोणाचं झालं थोडं फार तर थांबा थांबा, सप्ताह हो द्या. सप्ताह झाल्यावर सांगू म्हणले त्याला. आता कशामुळं? इथं कीर्तनामध्ये नारद उभाय आहो, पहा त्या कीर्तनाची शोभा. काय गोड प्रमाण आहे तर. लक्ष्मी सहित नारायण उभा. देव इथं उभे आहेत, बसल्याने गाता उभा पांडुरंग. दक्षाने नारदाला शाप दिला. नारद म्हणले आता शाप दिला तर आपल्याला भोगणंच आहे, इलाज नाही, पण याचा बदला कधीतरी घेऊच. आणि इकडे या दोघांवर बायकोचं खटकलं होतं. कोणाचं? सतीचं आणि महादेवाचं. मग तुमच्या आली का लक्षात कथा? तिचा त्याग केला होता आणि दक्षानं महादेवाकडून एकदा दक्षाचा अपमान झाला होता. ह्या तिन्ही गोष्टी कशा आल्या पहा आता. सभा अशी गच्च भरली, सगळे देव होते, इंद्रचंद्र वरुण कुबेर सगळे, आणि तिथं दक्ष महाराज आले. सगळे जण उठून उभे राहिले, नमस्कार केला. पण कोण कोण नमस्कार केला, कोण कोण उठून उभं राहिलं याच्याकडे नाही पाहिलं दक्षानं. हे कोपऱ्यात बसलेलं उठून उभेच राहिले नाही महादेव, असं पाहिलं. काय नाही काय नाही, तुमचे जवळ आहेत. आता जवळ यायला काय सासऱ्याला नमस्कार करायची गरज आहे? अरे पण ते वृत्तीवरच नव्हतं ना. अखंड न खंडे भजन, अखंड खंडन नव्हतं भजनालं. असे विधेय अवस्थेत महादेव राहायचे. मग ते कोण आले कोण गेले काही माहित आहे का? हो, पण तेव्हाच दक्षा म्हणला तू आपला इथं अपमान केलाय ना, मग तू हाय बी अपमान करीन. मला काय एकच लाडका जवाई नाही म्हणला. बरं, आणि मुद्दाम यज्ञाची आखणी केली. यज्ञ सुरू केला.
सगळ्या मुलीला आमंत्रण दिलं आणि सतीला आमंत्रणच दिलं नाही महादेवाला. पण पोरीला खोडील ना, आता मुकाट्यान जावं का नाही. तिथून वझरून नावत गाडी टाकली तर पलीकडे वझरून सरळ लोणी लोणारला जाता येते. पण ते म्हणले नाही माय, आपल्या माया बहिणीच्या गावाहून जाऊ, उसव देवठाणा मार्गे जाऊ. आणि पोरगी नेमकीच आली कशाला तरी बाहेर, आणि तिथून मोटरसायकल चालली. माय तायडीची गाडी कुठं चालली ग, दोघं आहेत तिचे लेकर पण आहेत. लावला फोन, आताच्या भाषेत सांग लागेल ना. हो, तिनं कोणाजवळ द्याला, लेकरा जवळ द्याला. ती नाही बोलली, बोल बोलती ह्या मावशीला. मावशीत असतील बहिणी, बरोबर आहे ना. हा, मामाच्या घरी मोठा सप्ताह चालू आहे आणि मावशी तुला फोन नाही काय आणि तू यायली नाही काय. माय बाबानं मला कसं सांगलं नसन, मुद्दामच सांगलं. तुम्ही सांगलं नाही सगळे, यार मुद्दामच सांगलं नव्हतं. बर, सती घाई घाई घरी गेली आणि म्हणली पती देवा, हप्पा त्या मार्गाने विमानं चालली होती, तेव्हा विमानं होते म्हणे. हप्पा हे भुई भुरू भुरू विमानं चाललेत ना, हे सगळे माझ्या बाबाच्या घरी चाललेत. चला ना आपण जाऊ. आपल्याला पत्रिक आहे का, आमंत्रण आहे का, फोन आहे का. म्हणले मग मनानं जायचंय का. पण बाई ऐकती का, बाईला माहेरची इतकी आवड, बापा 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 लय आवड. ती म्हणली हपा तुम्ही सांगताना, म्हणले हो, काही जाग्यावर बोलवलं तरी जाऊ नये, काही जाग्यावर बोलवल्यावर जावं आणि काही जाग्यावर न बोलवता जावं. म्हणले कुठं कुठं. लोणीच्या जत्रेला कोणी म्हणला मी भरतो तुपलं भाडं तर जाऊ नये. जावं का, काय करायचंय, ती जत्रा आहे. बर, सप्त्याला न बोलवलं तर जावाव, इथं न पाचेरेता जावे. बर, आणि लग्न कार्याला बोलवलं तर जावाव, विनाकारण जाऊ नये. आणि माई बापाच्या घरी न बोलवता जावाव, काय हरकत नाही मुलीला. मग ती म्हणली मी तर हेच तर म्हणते. आणि तेवढ्या वेळामध्ये नारद महाराज आले. नारायण नारायण, काही गरज होती का. ते सगळं कळत होतं, न सांगता कळू येते अंतर. हो, सगळं कळत आहे. बरं, या नारदा या नारदा. हो म्हणले आलो ना. महादेव म्हणले आलं गडे, हे बाभन महिना घेऊन शेन, हे काहीतरी आता कळ. पण करता काय, काही काही माणसं असे आहेत त्याला दरुजाच्या बाहेरच चहा द्यावा. हा, त्याचे पाय त्याला काय, पण ते बळच येतात घरात, ते विचारित पण नाही. तर आले, काय चाललंय तुमचं तुमच्यात. म्हणे काय नाही महाराज, माझ्या बापाच्या घरी मोठा यज्ञ. हो म्हणे, मला आमंत्रण आहे जायचं, मी तिकडेच निघलो होतो. पण म्हणलं चला जाता जाता कैलासगिरी पर्वतावरून जावा. तुम्ही नाही गेले. नाही नाही, अजून टाइम आहे, जाणं होतंय म्हणा. पण ऐका ना, काय म्हणता ताई, काकू काय म्हणता, आणि हे काय म्हणालेत पहा ना. आणि होय हो, ऐकलं का मी काय म्हणते. हा सांग ना. मला जाऊ द्या ना, तुम्हाला नाही यायचं तर नका येऊ, पण तुम्ही सांगलं. नारद महाराज म्हणले काय सांगलं. बरं, माय बापाच्या घरी महाराज बोलवायची गरज आहे का. नारद महाराज म्हणले नाही, काही गरज नाही, न बोलवता जावं म्हणले. मग मी येऊ का. महादेव म्हणले जा, मला नको विचारू. आता जाय म्हणून पुन्हा मला नको विचारू, म्हणजे याचा अर्थ काय, जाऊ नकोच आहे ना. मोडा घातल्यावर जाऊ नये, ते कार्य होत नसतं. पण सती निघाली. बरं, नारदाला तेच करायचं होतं, दक्षाचा बदला. असे 2-3 योग घेत आणि सतीला तेच करायचं होतं. कारण ज्या घरी मान नाही त्या घरी राहण्यात अर्थ नाही, तिलाही माहित होतं. पण मुलीनं 2 ठिकाणी जावं. देह ठेवायचं असलं तर 2च जागा, एक देऱ्या घरी आणि एक वेड्या घरी, बाकी दुसरीकडे नाही. जाणतेनी तो वरी जिनावे, जो वरी अपकीर्ती अंगान पावे. आपलं तंबूचा वाळ गुंडाळलं, ते परस काखत घातलं. ते परस काय असतंय हो, मी लावला शोध त्याचं नाव परसच काऊन ठेवलंय.
आता ह्या जुन्या आजी आहेत म्हणून आजीला कळल. आजी अशी मेड राव जाईत ना, मेड तुमच्या काळात, आणि त्या मेडीच्या भावतारून पेंड ह्याचं काय बांध जाईत, त्याला परसडी म्हण जाईत ना, परसडी. हा परसडी. आणि ती मळण चालली म्हणजे त्या खळ्यातला दाना परसडी बाहेर जाऊ देत नव्हती. तस ही परसलच नाव, त्या परसडीला नाव परस ठेवलंय. आता आता बायाकडे एक साहित्य नाही कार्यक्रमाला निघू द्या कुठं. तुमचं एकदा कुकू लावलं तर 8 दिवस मोडत नव्हतं. आमच्या तिकडं सांगलो, आमच्याकडे सगळ्या टिकल्याच आल्या. आता टिकल्याचं काय, टिकली तर टिकली नाही तर हो. आमच्या घरच्यांनी एवढं पॅकेटच घेतलं. म्हणलं कशाला, त्याच्यात घातलं परसडात, त्या परसड भरून. म्हणलं हे कशाला, म्हणे एक पडली की दुसरी, एक पडली की दुसरी. तसं ते परसाड भरलं, परस आणि किवलं निघली. नंदीदेव बाहेर बसलेले होते. मालकीन पायान चालली. नंदीदेवानं हात जोडले, समोरून आले. मा तशा नका जाऊ पायी, मी तुम्हाला नेऊन सोडतो. तुम्ही विचारलं का मालकाला? म्हणले मालकाला काय विचारायचंय, तुम्ही मालकीन आहेत ना. नंदीवर जातो, त्या ठिकाणी सती बसलेली आहे. खळखळ 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 घागरमळा वाजवीत त्या ठिकाणी वेशीपर्यंत आली. तोपर्यंत सगळं काही त्या ठिकाणी तयारी झालेली होती. स्वयंपाक झालेला होता, होम चाललेला होता, आणि सर्व काही ऋषी लोक, देवलोक त्या ठिकाणी गच्च भरलेले होते. दक्षाने चक्कर मारली राणीबसहामध्ये आणि बोलून घेतलं त्या पत्नीला. हे बघ, त्या कैलासगिरीवरच्या म्हाताऱ्याला मी जवयाला बोलवलं नाही, त्या सतीला आमंत्रण नाही. जर यदा कदाचित ते मनानं आले तर तिला कोणी बोलायचं नाही, आणि जर का कोणी बोललं ना तर त्याचा छिरशिर छद करण्यात येईल. अरे बाप, कोणाची ताकद? राजा बोले आणि दल हले. नाही नाही, आम्ही नाहीत बोलणार, आम्ही नाहीत बोलणार म्हणले. तेवढ्या वेळामध्ये सती त्या ठिकाणी प्रवेश झाला. सती मधात गेली. लांबूनच बहिणीनं पाहिलं. अलीकडे तायडी म्हणल्या हो. गेली पाहती तर बाथरूम मध्ये स्वतः हातानं पाणी घेतलं, कोणी पाय धुये म्हणलं नाही. हो, नंदी बाहेर जाऊन उभा राहिला. हो, स्वतःची पिशवी स्वतःच ठेवली. हो, माईच्या डोळ्यात धूर गेलेली होती, गेलेली नव्हती पण डोळे चोळू लागली. मोठी बहीण आली. तायडे एकलीच आली का, दोघ आले ग? माय, आणि आम्ही कुठे जायचे असते मग ते एकले जाऊन देत नाहीत, आम्ही दोघ जातो. बर, तिसरी आली. माय तायडे, मला वाटलं आता काही डाग दागिने तुला केले असतील ग? माय, माया मालकानं पाहिलं भाव वाढायच्या आधीच केले तर त्या पदराच्या वरून काऊनच वरून टाकायचे. काय माहिती इतकं महाग आहे, पण असं इथं नाही, तुमच्याकडे नाही, तिकडे सांगायला आमच्याकडे लय सोन आहे ना, इतकं महाग झालंय पण असं वरून. हो, आता आमच्या घरच्याला मी म्हणलं चाल ना, आपल्याला ते लग्नाची मूळपत्रिका आहे. लोक पाय ते घरचे लोक आपण कार्यक्रमाला द्यायची, तर थांबतो 7 दिवस मी. तर ते म्हणतात महाराजनी आणा. ती म्हणे फुटका मनी नाही अंगावर, आणि बायाच्या अंगावर दागिने, आणि निघले. मग मला घेऊन चालले का, मी नाही येत. मग शेजारणीचे अन्न लागते आम्हाला. पहा, नाही तर ते नकली निघलेत आता. तो खऱ्यासारखे दिसते. माय, आणि काही साड्या गिड्या घेतल्यात का? तू इथं ती दिवाळीची दिसती का बाबान घेतलेली, आणि तीच नेसून आली का काय तू? पाहे माया, आता कपाट उघडा यायचं, त्याच्यामध्ये एक एक इतक्या नेसत बी नाहीत बरं ह्या बाया, पण थप्याच मारल्यात त्याच्यात. कामीन धामी, एकदा ही काढतात ती ठुतात, ही काढतात ती ठुतात, नेसायची पुन्हा हे असं पाहायचं ते झांपर असो. त्या अशा चिडू लागल्या तिला. पण सती काहीच बोलणं, ते टोचणे होते. माय, तू हे मालक आता एखाद्या कंपनीचं ते पॉन्डस पॅरियल बीवी काय कानू वापरतात का? का अजून राखच लावतात ग मसन वाट्यातली? बरे का माय, तू अंगावर दागिने नाही तर ते घालतात सरपणा ग, आणि ते तसेच घालतात का ग अजून मेहदाची? बरे का? आणि ते जटेचा भारा आता गेलते का ग वारकाकड का तसाच भारा आहे? अशा टोचण्या मारल्या. आणि ते माईनं ऐकलं.
त्या आईचं हृदय हो, आईला नाही राहवलं. आई पळत पळत आली, पोरीचा हात धरला. ताईडे कशी आली आवाज गतवा, आणि किचन रूम मध्ये नेलं, मधात अंधारात नेलं, कडकडाटून मिठी मारली, दोन्ही हातावर तोंडावून फिरवले, मटा 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 मायनं मुके घेतले. ताई बाई आलीच तशी जाय, थांबू नको. दक्षाची सक्त ताकीद होती. काय बोलायचं नाही, आली जर सती तर. पण ऐकली का माय, मायची माय असते. 4-5 मुली असायच्या पहिल्या एक एक आईला. भरा 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 सगळ्या मुली आल्या, पण एक जर मुलगी नाही आली तर म्हातारी म्हणती, गोयेद बापू बाळू, अरे ठकूला फोन लावणं, गंगूला फोन लावणं, सगळ्या आल्या, ती नाही आली. तिची गाडी हुकली का, काहून आली नसल, ती धाडीत नाहीत का घरचे. मायची माय असते. हो, सती म्हणे माई, आई मी चुकले, आता आता माझी हानी होईल का ग आई, चुकली आता, या थोर झाली. हो, मी माझ्या पतीचा शब्द मोडून आले. पती देव असतो, हे पाक कोण ह्याच देवाला जायची गरज नाही. सगळ्या देवाचा देव आपला पती देव घरीच आहे. कासाया सांडीशी गृहाश्रम, कासाया करीशी क्रियाकर्म, आहे ते वर्म वेगळेची. ते संत सांगतात, नकळे नसरेची कर्म आणि नकळेची वर्म आरे मुढा. आणि सती आता यज्ञशाळेमध्ये जाते. आई आई एकदा बाबाचा लांबून चेहरा पाहते मी नाही. किती दिपाळीपासून बाबाची मी भेट नाही. नाही गाई ते म्हणले असते, पण माझ्या बाबाच्या पोटात काय नसतंय. बाबा असे वरून वरून बोलतात, आई आमच्या शिक्षणाची, पालनाची, पोषणाची मला किती पर्यंत बाबा गाडीवर नेऊन सोडत होते बरं शाळेला. आणि आई सगळ्या मुलीची बाबाला माया येतील, मला कसे मोकलतील बरं आई. ते बोलले असतील रागात, पण बाबा पण मला बोलतील, आई मी जाते बाबाकडे, आता जाऊ नको सती, जाऊ नको सती म्हणता सती गेली यज्ञशाळेत. आणि सतीनं पाहिलं तर तिथं घट मांडलेला नाही. मी आधी विचारलं, म्हणलं बाबा घट कुठे. त्या घटामध्ये 3 देव असतात, ब्रह्म, विष्णू आणि महेश. ब्रह्मदेव, विष्णू परमात्मा आणि महादेव. जिथं 3 देव असतात तिथलं कार्य निर्विघ्नपणे पार पडत असतं. बरं, सतीनं पाहिलं तर इथं घटस्थापना नाही. आणि घटस्थापना नाही म्हणजे माझ्या मालकाला स्थान नाही. सगळ्या देवाचे आसन केले होते. विष्णूचं आसन होतं, इंद्राचं आसन होतं, चंद्राचं आसन होतं, भोले शंकराचं आसन होतं. प्रत्येक आसनाला बोर्ड लावलेला होता, पण तिथं शंकरासाठी स्थान नव्हतं. सतीचं अंतकरण भरून आले, पश्चाताप झाला. अरे अरे देवा, मी चुकले घड्या, उगीच आले म्हणली. बापाच्या मुद्दा मुलगी पुढून जाऊ लागली. सती पुढून गेली की दक्षानं बाजूला पाहायचं. याला काय म्हणाव, घडा भरला. अविनाश काळेन विपरीत बुद्धी, विपरीत बुद्धीचे लक्षण, पावी शृंखला बंधन. अविनाश काळ जवळ आला ना तर माणसाला अशी विपरीत बुद्धी सुचत असते. आणि सतीनं चौकड निरखून पाहिलं, कोणी सुद्धा सभेत बोलत नव्हतं. यज्ञाच्या ज्वाळा लळलळ लळलळ आकाशापर्यंत जात होत्या. ऋषी लोक आहुती टाकत होते. आणि तिथे जाऊन सतीनं डोळे झाकले आणि ध्यान केलं. हो, सती म्हणती, पतिदेवा, मी जर आयुष्यभर परपुरुषाला स्पर्श नसेल केला, मी जर तुमची सती पतिव्रता असेल, तुमची पत्नी असेल, आणि आयुष्यात कधी खोटं बोलले नसेल, तर माझा आत्मा तुमच्या आत्म्यामध्ये आता मिलिंद करून घ्या. आणि डोळे झाकून घेतले आणि आपल्या हृदयातला जो जठर अग्नी होता तो अग्नी प्रज्वलित केला आणि धाडकन त्या यज्ञकुंडामध्ये उडी घेतली. गोपाल कृष्ण भगवान की जय. हर 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 महादेव. संपला 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 महाराज. सुत सांगता क्षौनकादी कृषीला नैमिष नावाच्या अरण्यात सतीने आपला अवतार संपवला. हो, खबर कळायला काही वेळ होता का. हो, लागलीच खबर कैलासगिरी पर्वतावर शंकराला कळाली आणि शंकराचा अंगाचा थर काप सुरू झाला.
गर 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 डोळे फिरवले, जटेचा भारा सोडला आणि जटा जमिनीवर आदळल्याबरोबर त्याच्यातून प्रगट झाला त्याच नाव वीरभद्र. बापाच्या पुढे हात जोडून प्रगट झाला. बापा बाबा सांगा काय आज्ञा आहे. हो शंकर म्हणले काहीच आज्ञा नाही. ज्यानं तुझ्या आईला संपवलं त्याला तुला संपवायचं आहे. खून का बदला खून होता है, जाओ जल्दी है, आगे बढ़ो. आणि वीरभद्र निघाल्यावर मग सैन्य काही कमी नव्हतं बरं. हो भूत वेताळ प्रेत सर्व काही निघले आणि धाड पडली रक्षाच्या यज्ञावर. कोणाचं तंगड मोडवलं, कोणाची मान मोडवली. देवाने आपापले रूप धारण केले आणि आकाश मार्गाने सगळे निघून गेले. कोणी तिथं थांबलं नाही. दक्षाचं मुंडक उडवलं आणि यज्ञाला पूर्ण आहुती दिली. यज्ञामध्ये ते मुंडक टाकून दिलं. संपला संपला संपला. शोक सांगता क्षव नका अगदी कृषीला. आणि तो दक्षाचा यज्ञ जो तो संपला बरं काय. अशा प्रकारे त्याची ही पूर्ण आहुती झाली. शंकराने तांडव मानलं. क्रोध अनावर झाला. शंकर कोणालाच ऐकत नाहीत. काय करावा. विष्णू महे अनेक ब्रह्मदेव आले पण कोणाच्यानेच शंकर ऐकत नाहीत. काय करावा. आणि मग त्या ठिकाणी शांत 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 करण्यात आलं आणि सगळ्यांनी हात जोडले. महाराज हे भोले बाबा कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुगोटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हरी तुझवीन शंभो मज कोण तारी रवी दुधावान्नल पूर्ण भाळी सोतेज नेत्री. स्तुती चालू केली शंकराची आणि शंकर प्रसन्न झाले. वरमृहीवर माघा. भोले बाबा आमच्या जनतेची राजा आई आहे हो, आमचा राजा जिवंत करा. हो सासूनी पदर पसरला. महाराज जावई बापू मी तुम्हाला दान मागते, मला दान द्या. हो सासून पदर पसरला. माझं कुंकू मागते मी तुम्हाला. हो माझ्या कुंकवाचा धनी मला परत करा. आणि दया आली. हो शंकराला दया आली. आणा म्हणले. त्याचं शिर धड होतं जागेवर पण शिर नव्हतं ना. शिर जडून खाक झालं होतं. त्यावेळेस एका बकराचं मुंडक आणलं आणि कुठं लावलं. दक्षाला लावलं. म्हणून दक्ष हा शंकराचा जवळचा भक्त झाला बरं तेव्हापासून. हो रावण आणि दक्ष शंकराच्या जवळचे दोन भक्त. आता शंकराच्या मंदिरात गेल्यावर तुम्ही दर्शन कसं घेता. असं करता ना हे का नाही. तर मग शंकराला वाटलं पाहिजे माझा भक्त आलाय. तसं नाही करायचं. असं करायचं शंभो हा वट मोकळा सोडायचा आणि हा वटानं उच्चार काढायचा. असं करायचं नाही. तोंडात हात घालून होत नाही वाजवायचा. शंकर तुमच्यासाठी हो प्रवृत्त होता दर्शनाला. संपला संपला दक्षाचा यज्ञ संपला. नारदाचंही काम पूर्ण झालं. बदलाही भेटला. आणि मग आता शंकर बैरागी झाले. ज्या घरात बाई नाही ते घर कसं दिसतंय मशानासारखं. ज्याच्या घरात बाई नाही ते घरात जाऊन पहा. हा घरात उभं नाही राहू वाटत. शंकर गोसाई बैरागी झाले. इकडे तिकडे फिरू लागले. आणि मग ही म्हणली ही आदिमाय शक्ती होती ना हिमालयाच्या उदरी आली. आणि मैनाकिनी नावाची हिमालयाची पत्नी असणारी हिमवती तिच्या उदरी आली. पार्वती नाव काऊन पर्वताच्या उदरी आली म्हणून. आणि ती पार्वती आता पुन्हा शंकराला वरणार आहे. पण कशी वरणार आहे अशी नाही. लग्न होणार आहे उद्या आणि त्याची सोय एक नारद महाराजच करणार आहेत. त्याला हे काम करायचं होतं. महादेवाची आणि पार्वतीचं लग्न उद्या आपल्याला ऐकायला मिळाला. उद्याच्या कथेत सगळं वऱ्हाड लग्नाली या वधवराची मिळणी वऱ्हाडिया लुगडी लेणी माऊली म्हणतात. लग्नामध्ये आनंद असतो. लग्नामध्ये मूळ पत्रिका मूळ साड्या मिळतात नाही का. मुळे मिळतात आणि जेवायला मिळतंय आणि आदरही होतोय. म्हणून उद्या लग्न बघू. उद्या भिल्लीन होतील पार्वती. कोण होतील भिल्लीन आणि शंकराला ठकवून नेतील. तारकासुराचा वध होईल. अशा गोड कथा उद्या तुम्हाला ऐकायच्या.
आणि हीच आजची कथा जी ज्ञानेश्वर महाराजाला अनुग्रह कोण दिला. शंकर समुद्राच्या बेटावर पार्वतीला ज्ञान सांगतील, ते ज्ञान मच्छिंद्रनाथ कसं ऐकतील आणि ते ज्ञान ज्ञानेश्वर महाराजाकडे कसे येईल. आजच्याच कथेला पुन्हा उद्या कथा अशी जोडायची आपल्याला. म्हणून उद्या विसरू नका. हा आज तुम्ही सदस्य वाढवले, आता पुन्हा नव्या सदस्यानं उजूक सदस्य वाढवा, आहे का नाही. हे तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. मी कालच सांगितलं, हे माल इथला नाहीच आपल्या इकडा, तिकडून लांबून भरलाय, लांबून आणलेला आहे, मोठ्या वक्त्याच्या मुखातला आलेलं आहे. असो महाराज आणा आरती. म्हणून न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते नवी तसे. झालेली सेवा भोले शंकर बाबाच्या चरणी समर्पित. आज थोडी टायमाच्या पुढे गेली आहे की नाही. तुम्हाला चांगलं वाटलं, पण मग हे आताडे मोकळे होऊन जातात. म्हणून न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते नवी तसे. ना तरी बालक बोबडा बोली कावी चुका वाकुडा पाऊली ते चोच करून माऊली रिझी जेवी. तैसा मी तुम्हा प्रती जरी बालमती करी तसे चावटी प्रेमाचे जाती प्रेमचे असे. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान कुठे जातो का आपला. भगवान आवाजाकडे लक्ष ठेवायचंय. भगवान हे काल काय झालं, आपण लवकर सोडलं आणि मग पंगत बसायचं आधीच काही माणसं गेली वाटते, नाही का. तसे सगळे प्रसाद घेऊन जा. हे बंद कर ना.